झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ते एजंटना काही सांगू नका तुम्ही। मी वहिनींना तिसरी गोष्ट वहिनी अंतर ते आहो काय काय करताय ये ना अगं लीला या कागदावर ना मला अंतरा नाव दिसलं, बघत होते नेमकं काय आहे ते। नाही काहीच नाहीये। म्हणजे अगं काय आहे त्यात एवढं ते तर बघू दे। कोणी लिहिलंय, का लिहिलंय कळायला नको। मीच लिहिलंय। तू लिहिलंयस काय? म्हणजे ते तुम्ही आजारी होतात ना, म्हणून तुमच्यासाठी गेट वेल सून असं एक पत्र लिहिलं होतं मी। पण मग मला वाटलं की काय बालिश पण आहे ना सगळा, म्हणून मी फाडून टाकलं। का पाडलंस? अगं मी वाचलं असतं तू जे काही लिहिलंयस ते। अगं माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी लिहिलंय, ही भावनाच किती छान आहे। का फाडलंस तू? मला आवडलंच नव्हतं ते, म्हणून फाडलं। लीला तू इतकं मनापासून माझ्यासाठी काहीतरी लिहिलं होतंस। अगं मी वाचलं असतं ते। मुळात तुझी भावना महत्वाची आहे। अंतराताई, मी परत लिहीन तुमच्यासाठी पत्र। नक्की? हो। यावेळी फाडू नकोस पण। बरं मी आलेच। बरं झालं ही चिठ्ठी अंतराताईंच्या हाती लागली नाही, त्यांना पुन्हा अटॅक आला असता। मला लक्ष्मी आणि सरस्वतीवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे। वहिनी मला वाटतं लीला एजंटना घेऊन आले, आता मेलो आपण। हो, गप्प बस ना। तेवढी बडबड केल्याचं त्यांना कळेल ना। शांत बस प्लीज। सरस्वती, लक्ष्मी, अरे दार का उघडत नाही आहात तुम्ही? वहिनी, आय थिंक एजे दुर्गा बहिणींच्या आवाजात बोलतायत। सरू, इथे नाही, ते दुर्गा बहिणीच आहेत। हो बघत काय बसला? दार उघडा ना। उघडतेच आहे। वहिनी आले। अगं दार उघड। हो काय कर? अगं काय चाललंय? तू दार का उघडत नव्हतीस? वहिनी, आम्ही ना खूप मोठी माती खाल्ली। आम्ही नाही, तुम्ही, तुमचा प्लॅन होता। सरस्वतीचा? सरस्वती काय करतेस इथे तू? ते अगं लहान आहेस का? खाली उतर। नाही नको। म्हणे एक काम करा, तुम्ही जर त्या खूप जागा पण इथेच बोलूया। लपा लपा लपा। खाली आहे। नको नको सरस्वती खाली आहे। खाली तुम्ही शिक्षा करणार नाहीत ना? खाली उतरली नाहीस ना तर नक्की शिक्षा करेन। खाली उतर। येते येते येते। बापरे, काय माती खाल्ली यांनी? मी? हो अगं तुमचाच प्लॅन होता ना। मी नो नो म्हणत होते पण या हो हो आपण प्लॅन करूया। अगं असं किती खोटं बोलशील ग? एक मिनिट, तुमचं झालं की मला कॉल करा, मी येते। वहिनी सॉरी, सांगतो। सांग आता। सांगा ना तुम्ही। मी नाही सांगणार, मी नाही या वहिनी ह्यांच्या प्लॅन मध्ये। ह्यांचा प्लॅन होता। अरे सांगा ना। सांगते।
टेन्शन आलं की एजे आम्हाला काय शिक्षा देते. शिक्षा तर व्हायलाच पाहिजे तुम्हाला आणि साधी नाही चांगली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कोणी सांगितलं होतं स्वतःचं डोकं वापरून आगाऊपणा करायला? अगं तुमचंच तोंड बंद ठेवा. दरवेळी काहीतरी गोंधळ घालताच तुम्ही. काय गरज होती असं करायची? सॉरी, सांगितलं होतं तुम्हाला प्लॅन करत जाऊ नका. सगळे प्लॅन फ्लॉपच करतात. अगं माझ्यावरती गप्प बसा आता. सॉरी तुला तर मी नंतर बघून घेईन. बहिणी, आम्हाला ना अंतराईना सत्य काय ते सांगायचं होतं. त्यांना ना कसं कळलं. तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का? तुमच्या या अशा वागण्यामुळे अंतराईंना त्रास होऊ शकतो आणि त्यांना त्रास होईल असं काही करायचं नाही आपल्याला. आता मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज थोडे दिवस गप्प बसा. त्या लीलाला वाटू दे की आता तुम्ही काही वेडेपणा करणार नाही आहात. थोडे दिवस शांत राहा. नंतर मी सांगेन काय करायचंय ते. मला काही कळत नाहीये. कळतंय का मी काय बोलले ते? अरे कळतंय का? जरा हो नाही काहीतरी म्हणाल की नाही? हो वहिनी, काय? तुम्हीच बोलायला शांत बसा म्हणून मी. बाजूला यांनी सॉरी वही, तसं काय नाही. आजी वास नाही मदत करू शकणार आम्ही तुझी या बाबतीमध्ये लीला. आजी अहो, पण डॉक्टरच म्हणालेत की आपण जर त्यांच्या जुन्या मेमरीज पुन्हा रिक्रिएट केल्यात तर त्यांची स्मृती परत यायला मदत होऊ शकते. एजे, तुम्ही होतात ना तिथे, तुम्ही तरी सांगा ना आजींना. लीला, माझं कर्तव्य म्हणून मी अंतराची ट्रीटमेंट करतोय. तू जे म्हणतेस ना ते पॉसिबल नाहीये लीला. प्लीज. एजे, असं काय करताय तुम्ही? आणि आजीच तर सगळ्यात जास्त क्लोज होता त्यांच्या. तुमची टीम होती ना. मग जर तुम्हीच मला नाही सांगितलं तर मला कसं कळणार आहे की अंतराताई कशा होत्या, त्यांना काय आवडायचं? आमच्यासाठी सोपं नाहीये ग बाळा एवढं. मान्य तुझा हेतू आहे ग व्यवस्थित चांगला. प्रथम अंतराची स्मृती परत आणण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. ते डॉक्टरांना अवलंब करू दे त्याचा. लीला, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तू ज्या मेमरीज बद्दल म्हणतेस ना तो माझा पास्ट होता आणि अंतराच्या मेमरीजला विसरायचा मी खूप प्रयत्न केला. खूप त्रास झाला मला. हे बघ, तुझे रिक्वेस्ट करते ना पॉसिबल नाहीये. आणि प्लीज माझ्याकडे हट्ट करू नकोस. कारण की तुझा हट्ट नाही पुरवला मी तर त्याचाही गिल्ट येईल मला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे, मी नाही याबद्दल काही विचारणार. या सगळ्याचा तिलाही एवढा त्रास होतो आहे. मग का करते हे सगळं? का करते आपल्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी. देव्हाऱ्यातल्या दिव्याच्या ज्योतीसारखी आपली लीला. तिच्या एवढा त्याग आपण नाही करू शकणार आहे बाळा. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज